कधी कधी शहराच्या गर्दीपासून दूर जावंसं वाटतं, जिथे आवाज असतो तो फक्त पावसाचा आणि सोबती असते ती सह्याद्री. आजचा हा प्रवास आहे भंडारदऱ्याचा. पावसाच्या सरीने न्याहलेला हा सह्याद्री, हिरवाईने सजलेले डोंगर आणि प्रत्येक वळणावर भेटणारा एक नवीन नजारा. भंडारदराचे दिसणारे नयनरम्य असं विल्सन धरण आणि त्याच्या शांत पाण्यात प्रतिबिंब झालेला हा निसर्ग खरंच डोळ्याचं पारणं फेडतो. पुढे जाताना रस्त्यात दोन्ही बाजूनी वाहणारं पावसाचं पाणी, डोंगरातून कोसळणारे असंख्य छोटे छोटे धबधबे आणि धुक्यातून हरवून जाणारे सह्याद्रीचे कडे, जसे वाटतंय जणू निसर्गाचे स्वतःच एखादं चित्र रंगवलंय. हा फक्त प्रवास नाही, ही सह्याद्रीला अनुभवण्याची एक गोष्ट आहे आणि ही गोष्ट सुरू होते इथून, भंडारदरा. जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा आवडता होस्ट SK, तुमचा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल ट्रेक इट इझी ब्रो यावरती सर्वांचं स्वागत करतो. तर आता वाजले सकाळचे 4:30 आणि आपण चाललेलो आहोत आपल्या डेस्टिनेशन कडे आणि जाताना आपल्याला काही जणांना पिकअप करायचं आहे. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 5:15. तर आपण आलेलो आहे मान या ठिकाणी. तर इथून आपल्याला एक जणाला घ्यायचं आहे, अनुराज आहे तो माझ्या पेशंटलाच. तर त्याला घेऊन आपल्याला आता जायचं पुनावळ्याला. पुनावळ्यामधून एक जण घ्यायचा, परत जायचं डांगे चौकात, तिथून एक जण घ्यायचा, तिथून जायचं परत स्पॅन रोड पाशी, तिथून एक घ्यायचं आणि तिथून पुढं निघायचं. या 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 बसा 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 बस बस तिथे गेला ठू पुढं. गुड मॉर्निंग. जाताना भेटू आपण बाकीचे. ओरिजिनल हत्या आहेत बरं का. तर मित्रांनो, सकाळच्या वाजलेले आहेत 8. आम्ही हॉटेल आकाश या ठिकाणी येऊन नाश्ता केलेला आहे. हाय बाय बाय सुनील. कुणी फिरता इकडे, जाऊ मारे चला. तर मित्रांनो, आपण भंडारदऱ्याला जात असताना आपल्याला मध्ये ओझर हे ठिकाण लागतं. तर ओझरला एक अष्टविनायक आहे ना, अष्टविनायकपैकी एक गणपती मंदिर इथं आहे. श्री विघ्नहर गणपती मंदिर म्हणून आहे इथे. त्याचं आपण दर्शन घेऊया आणि पुढे निघूया. भंडारदरा हे जर अंतर आपण पाहिले तर पुण्यापासून ते अंदाजे 180 ते 200 किलोमीटर आहे. तर त्यास लागणारा जो वेळ आहे तो अंदाजे एक 5 तास ते 6 तास आपल्याला वेळ ट्रॅव्हलिंगसाठी लागू शकतो. तर आपण सगळ्यांच्या अगोदर आलेलो आहोत. तर अजून आपल्याबरोबर 2 गाड्या आहेत. ते सध्या ब्राह्मणवाडा या ठिकाणी आहेत. आपण थोडंसं त्या पुढे येऊन थांबलोय, त्यांची वाट बघतोय. तर प्रमोदची एक गाडी आलेली आहे. अजून आपल्याबरोबर अजून एक गाडी आहे, प्रणवची गाडी, ती पण येते. तर त्यासाठी आपण थोडासा वेट करूया. ते एकत्र आले की आपण तिन्ही गाड्या मिळून निघूयात. नाही, ते उडवायचं वेगळंच आहे. दिसतंय का? उडवायचं वेगळं आहे. स्माइल प्लीज. इट्स युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. भंडारदराला जात असताना आपल्याला वाट्यामध्ये खूप छान असं सुंदर असे दृश्य पाहायला मिळतात, निसर्गरम्य वातावरण. आणि आपण भंडारदरा जर प्लॅन करणार असेल तर कमीत कमी 2 दिवसाचा प्लॅन करा. खूप छान असे पॉईंट्स आहेत. तर आपण त्याचपैकी बऱ्यापैकी पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये. तर तो पहिला जो पॉईंट आहे तो रंधा वॉटरफॉल आहे, अमरेला वॉटरफॉल आहे, भंडारदरा धरण आहे, त्याचबरोबर वसुंधरा वॉटरफॉल आहे, त्यानंतर नानी वॉटरफॉल पण आहे त्यामध्ये. तसंच त्याबरोबर रतनगड आहे, जो आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण जात असताना आपल्या वाट्यामध्ये जे तांदूळ लागवड केलं ते त्याचं काम सुरू होतं. निसर्गाचा हा रौद्र अवतार तुम्ही कधी पाहिलाय का मित्रांनो? नसेल पाहिला तर चला पाहूया आपण भंडारदऱ्यातील रंधा वॉटरफॉल. सुमारे 170 फूट उंचीवरून कोसळणारं पाणी, कानावर पडणारा पाण्याचा आवाज आणि आजूबाजूला हिरवाईने नटलेलं एकदम सुंदर असं आपलं सह्याद्री हे आहे रंधा धबधबा. पण इथला नजारा ना तुम्हाला पाहायचा असेल कॅमेऱ्यात कितीही जर तुम्ही टिपला
तर प्रत्यक्षात जर अनुभवायची मजा जर ती वेगळीच असते आणि ते तुम्हाला इथं आल्यानंतरच समजेल. आणि तुम्ही जर हा नजारा एकदा जरी पाहिला ना तर तुम्हाला भंडारदरा पुन्हा पुन्हा बोलावेल, मग तुम्हाला वाटेल आणि तुम्ही नक्की परत एकदा याल या ठिकाणी. असा हा आहे रंधा वॉटरफॉल. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत महाराष्ट्रातील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणापैकी एक म्हणजे भंडारदरा. आपल्याला जो समोर दिसतो ना ते म्हणजे प्रसिद्ध विल्सन धरण आहे, ज्याला भंडारदरा धरण म्हणूनही ओळखलं जातं. हे धरण ना प्रवरा नदीवर बांधण्यात आले असून याच धरणामुळे तयार झालेला जो आर्थर लेक आहे आणि आजूबाजूचा जो तुम्हाला सह्याद्रीचा निसर्ग दिसतोय, खरंच तो पावसाळ्यात ना अक्षरशः स्वर्गासारखाच दिसतो. तर आपला मुक्काम आहे रतनवाडी या ठिकाणी. तर आता आपण एंट्री करणार आहोत कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यात. इथं आपल्याला पर हेड तिकीट आहे. तर मित्रांनो, एंट्रीलाच आपल्याला जे तिकीट दर आहे तर ते गाडीला जर कार असेल तर 150 रुपये घेतात आणि पर हेड 50 रुपये असं तिकीट आहे त्याला. रतनवाडीच्या दिशेने जाताना रस्ता जसा पुढे सरकतो ना तसं निसर्गाचं सौंदर्यही फुलत जातं. रस्त्याच्या कडेला साचलेले पावसाचे पाणी, डोंगराच्या कुशीतून खळखळत वाहणारे छोटे छोटे ओढे आणि दूर डोंगरावरून कोसळणारे असंख्य धबधबे पाहत आपण याच वाटेने आपण रतनवाडी म्हणजे ज्या ठिकाणी रतनगड आहे त्या ठिकाणी आपण चाललो आहोत. आणि ते पहा मित्रांनो, दूर डोंगरावरून कोसळणारे असंख्य धबधबे आपल्याला नजरेस पडत आहेत. आजूबाजूला पसरलेली हिरवीगार चादर, धुक्याने हरवलेले डोंगर आणि कानावर पडणारा पाण्याचा खळखळाट आता आपल्याला या ठिकाणी ऐकू यायला सुरुवात झालेली आहे. जणू आपण असं वाटतं की आपण सह्याद्रीच्या अगदी कुशीतच आलो आहोत की काय असं आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि त्याच डोंगराच्या कुशीतून वाहणारे एक आपण छोटे मोठे आपल्याला ओढे पण दिसले या ठिकाणी. रतनवाडीच्या दिशेने जाताना रस्त्याच्या कडेला साचलेलं पावसाचं पाणी असेल, आजूबाजूला दिसणारा हा निसर्ग अक्षरशः ना मन मोहून टाकतो एकदम. आता जर आपण येऊन पोहोचलो आहोत ते वसुंधरा धबधब्याजवळ पोहोचलो आहोत. जेव्हा आपण इथं पोहोचतो तेव्हा आपल्या समोर दिसणारं दृश्य पाहून खरंच काही क्षण थांबून फक्त निसर्गाचा ना आनंद घ्यावासा वाटतो या ठिकाणी आपण थांबल्यानंतर. तर त्या लगेच पुढे आपण बघितलं तर आपल्याला नानी वॉटरफॉल पण पाहायला मिळतो. दोन्ही वॉटरफॉल जवळजवळच आहेत हे. तर हा समोर दिसतो आहे नेकलेस वॉटरफॉल. नेकलेसच्या आकाराचा 2 वॉटरफॉल आहे म्हणून त्याला नेकलेस वॉटरफॉल म्हणतात. तर फायनल मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो आहोत ते रतनवाडी या गावात. आणि बघा पाणी किती वाहतंय या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहे. तर समोर जे आहे ते आहे श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी म्हणजे रतनगड. तर हे मंदिर आपल्याला समोर दिसतंय ते. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे ते भगवान शिवाला समर्पित असून हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे सुंदर झलक इथे आपल्याला पाहायला मिळते. मंदिराचं जर बांधकाम बघितलं तर पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. जर मंदिराच्या आपण दगडी बांधकामावर केलेले अप्रतिम कोरीवकाम पाहिले की त्या काळातील कारागिरांच्या अक्षरशः कलेची ना कल्पना आपल्याला या ठिकाणी येते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथली दगडी शिल्पकला आणि मंदिराची रचना. मंदिराच्या ना प्रत्येक भिंतीवर किंवा खांबावर आणि बाहेरील भागावर विविध सुंदर नक्षीकाम आणि शिल्प पाहायला आपल्याला मिळतं या ठिकाणी. पावसाळ्यात तर या मंदिराचा परिसर ना आणखीनच खूप सुंदर दिसतोय. चारही बाजूने एकदम हिरवाई, धुक्याने झाकलेले सह्याद्रीचे डोंगर आणि मंदिराच्या आजूबाजूने वाहणारं पावसाचं पाणी. तर यामध्ये एक ना मूर्ती आहे, सॉरी मूर्ती नाही, पिंड आहे. तर ती पिंड आपल्याला एकदम पाण्यात पिंड आहे. तर ती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. आपण पाहिली तर आता आपण याच्या उतरू शकत नाही, पूर्ण लॉक आहे याच्यामध्ये.
तर समोर जे दिसते ती एक पिंड आहे, पाण्यामध्ये आहे. तर मित्रांनो क्षमा असावी, आम्हाला रतनगडला काही त्यांनी जास्त पाऊस असल्या कारणामुळे सोडलेलं नाहीये. तर आपण हा रतनगड हा ट्रेक पुन्हा एकदा येऊया या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस कमी होईल आणि पुन्हा हा आपण रतनगड तुम्हाला एक्सप्लोर केला जाईल, कारण सध्या तिथं सोडत नाहीत. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय शिवराय.